मित्रांनो नमस्कार. आज आपण ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ, पर्यावरणाचे अभ्यासक प्राध्यापक मोहन परजणे यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत. पावसाळा सुरू होऊन 2-2.5 महिने झालेले आहेत, परंतु म्हणावा असा पाऊस झालेला नाही. ज्या ठिकाणी झाला तिथे खूप आणि जिकडे नाही तिकडं काहीच पाऊस नाही, अशी परिस्थिती आहे. या अनुषंगात आपण परजणे सरांशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तर लांबलेला पावसाळा आणि पावसाचं व्यस्त प्रमाण हे का झालेलं आहे, त्याच्यावर उपाय काय आणि काय करता येईल, काय परिस्थिती होईल? एक जो प्रवाह आहे अलीकडच्या काळातला, तो म्हणजे जगभरच, आपल्या देशात तर आहेच आणि विशेषतः मराठवाड्यासारख्या ठिकाणी जो आपला भाग आहे, की पावसाने आपला जो पॅटर्न आहे तो गेल्या 20 वर्षापासून बदलत चाललेला आहे. आणि याची भाकी तर हवामानशास्त्रज्ञ 90 पासूनच करत होते, की हवामान आपली रचना बदलत चालला आहे आणि त्याचा परिणाम जलचक्रावरती होणार आहे आणि जलचक्रसुद्धा आपली रचना बदलणार आहे. तर ते आता स्पष्टपणे दिसू लागले जगभरच, की काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ लागली, म्हणजे कमी वेळामध्ये अधिक पाऊस पडू लागलेला आहे आणि काही ठिकाणी कमी पाऊस पडतोय. म्हणजे अतिवृष्टीचे टप्पे आणि दुष्काळाचे टप्पे प्रत्येक जगातल्या देशात निर्माण व्हायला लागलेले, त्याचाच हा परिणाम आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही वेळ का आली, त्याच्या मुळात जाणं गरजेचं आहे. आणि हा का असं होतंय, तर याचं मूळ कारण आहे आपण स्वीकारलेली जी उत्पादन पद्धती आहे त्याची कारणं आहेत. विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर सगळं जग हे एका विचाराच्या मागे, की जो विचार आर्थिक वाढीचा विचार होता, ह्या आर्थिक वाढीच्या विचारामागे सगळं जगातली सरकारं लागली आणि प्रत्येक सरकाराने आपापल्या देशात सांगायला सुरुवात केली की बाबा एकदा आपली जर आर्थिक वाढ झाली तर आपले सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक सगळेच प्रश्न आपले सुटतील आणि आपण एक चांगलं जग निर्माण करू आर्थिक वाढीच्या माध्यमातून. आणि मग सगळ्या जगाने त्याचा गेल्या 75 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला. आता औद्योगिक क्रांतीपासून दुसऱ्या महायुद्धापर्यंत आर्थिक वाढ ही थोडंसं गणितीय पद्धतीने होती, 1, 2, 3, 4, 5. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर जी आर्थिक वाढ झाली जगाची, ही घातांकीय पद्धतीने किंवा चक्रवाढी व्याजाचा जो नियम असतो त्या पद्धतीने, किंवा त्याला इंग्रजीमध्ये परपिच्युअल इकॉनॉमिक ग्रोथ असा शब्द वापरतात, की सतत होणारी वाढ ही आपण केलेली दिसून येते. तर हे वाढ करण्यासाठी जे रिसोर्सेस लागतात ते 2 प्रकारचे, एक नैसर्गिक संसाधनं आणि ऊर्जा संसाधनं. तर जगाने हे ऊर्जा संसाधनं जे आहे, प्रामुख्याने ज्याला आपण जीवाश्म इंधन म्हणतो, तेल, कोळसा आणि वायू, याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला. त्यावेळेस याची आपल्याला जाणीव नव्हती मानवजातीला, की याच्या ज्वलनामधून बाहेर पडणारे जे जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणारं जे हरितगृह वायू आहे, ह्या हरितगृह वायूचा परिणाम निसर्गावर आणि मानवजातीवर अनिष्ट होईल याची जाणीव नव्हती, परंतु तो झाला. म्हणजे त्याला असं आपण म्हणतो की इंग्रजीत एक शब्द आहे की अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस, म्हणजे निर्हेतुकपणे
निर्माण झालेले जे परिणाम आहेत मानवी कृतीतून, त्याचाच परिणाम म्हणून जागतिक तापमान वाढ झाली. औद्योगिक क्रांतीच्या वेळेस वातावरणामध्ये 280 ppm कार्बन डायऑक्साईड होतं. ते आता 425 पर्यंत गेलंय आणि 450 ही त्याची पॉइंट ऑफ नो रिटर्न, न परतीचा प्रवास ज्याला म्हणतो आपण, तिथं आपण पोहोचणार आहे लवकरच, जास्तीत जास्त 10 वर्षामध्ये. म्हणजे पुन्हा दुरुस्ती नाही. पुन्हा दुरुस्ती त्यात होऊ शकत नाही, ते आपण स्टेजवर आहोत. नाही म्हणजे दुरुस्ती का नाही होणार? कारण हे जे निसर्गाने जे जीवावरण निर्माण केलेलं आहे, त्या जीवावरणामध्ये जे संतुलन आहे वातावरणाचं, वेगवेगळ्या वायूचं, ते संतुलन तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्माण केलंय की ते पुन्हा परत पहिल्या जागेवर येण्यासाठी त्याला 500,000 वर्ष लागतील. ते पण तुम्ही जीवाश्म इंधन जाळणं बंद केल्याच्या नंतर, तोपर्यंत नाही. म्हणजे रिकव्हर होण्यासाठी एवढा मोठा वेळ लागतो आणि तो वेळ आता आपल्या हातात राहिलेला नाही. पण तेवढा वेळ प्रतीक्षा करण्या इथपर्यंत हे जीवसृष्टी, मानवजात टिकाव धरेल का? आज तरी स्पष्टपणे जे त्यात जागतिक पातळीवरचे जे अभ्यासक आहेत ते तर असं म्हणतायत की आता आपण विनाशाकडेच चाललेलो आहे. म्हणजे याच्याबद्दल आता कुठंही संदेह किंवा संशय राहिलेला नाही त्या शास्त्रज्ञाच्या मनामध्ये. नाही सर, जगामध्ये सगळे देश एकत्र येऊन त्यांना ही जाणीव झालेली आणि मग वसुंधरा बचाव मोहीम जगामध्ये सुरू आहे. मग त्याचे काही परिणाम पॉझिटिव्ह नाहीत का? वसुंधरा बचाव आपल्याकडे जे सुरू झालं 1972ला जी पहिली परिषद झाली, त्यानंतर प्रत्येक 10 वर्षानंतर त्याच्या परिषद होत आहेत, तर त्याच्यातून जी कृती सरकारांनी करायला पाहिजे ती कृती इतकी अत्यल्प आहे की त्यातून सकारात्मक फारसं काही आजपर्यंत निर्माण झालेलं नाही 72 पासून आजपर्यंत. त्याच्यामुळं सरकार काही बदल करू शकल हा आशावाद संपलेला आहे. कारण सरकारचे हितसंबंध त्यात गुंतलेले असल्यामुळं सरकार त्यात फारसं करणार नाही. म्हणजे सरकारची इच्छा नाही ती करायची. म्हणजे यामध्ये प्रगत देशाची जी दुटप्पी भूमिका आहे, अगदी बरोबर आहे, ती कारणीभूत आहे ना. हा. याच्यामध्ये काय आहे की आपण ज्यावेळेस असं विश्लेषण करतो की ऊर्जेचा वापर श्रीमंत देशाचा किती आणि गरीब देशाचा किती, तर ऊर्जेचा वापर श्रीमंत देशाची लोकसंख्या आहे 25%, तशी जर 15चे खरी, बाकीची लोकसंख्या आपली 85%. बरोबर. आणि 15% लोकांचा ऊर्जा वापर 85% आणि 85% लोकांचा ऊर्जा वापर फक्त 15%. म्हणजे हे जो जागतिक तापमान वाढ आहे किंवा हे जे हवामान बदल आहे आणि त्याचे जे परिणाम सध्या होत आहेत, म्हणजे चक्रीवादळ असतील जगभरचे. दुसरी महत्वाची गोष्ट आपण जे पाहतोय सध्या सगळ्या जगभर चाललेली अतिवृष्टी आहे, दुष्काळाचे पट्टे आहेत, भूकंप आहे, जेवढ्या काही नैसर्गिक आपत्ती जगभर आहेत, या आपत्तीला कारणीभूत हे फक्त श्रीमंत राष्ट्र आहे. परंतु त्याचे परिणाम जे दुर्दैवानं हे सगळे तिसऱ्या जगावर आहेत. म्हणजे गरीब राष्ट्र हे सगळं भोगावं लागणार आहे त्याचे परिणाम. आणि त्यामुळं हवामान बदलातून ज्या चळवळी उभा राहायला लागल्या त्यांचं असं म्हणणं आहे की श्रीमंत राष्ट्रांनी गरीब राष्ट्राला त्याचा मोबदला द्यायला पाहिजे. त्यातून क्लायमेट जस्टिस मुवमेंट ज्या जगभर आता सुरू झाल्या त्या याच मागणीतून झाल्या किंवा तुम्ही उपभोग घेतलाय, हरितगृह वायू तुम्ही निर्माण केले आणि त्याचे परिणाम मात्र गरीब राष्ट्रांना भोगावे. आणि विशेषतः दक्षिण आशियाला सगळ्यात जास्त. दक्षिण आशियात बी तुम्ही विचार केला तर भारताला सगळ्यात जास्त, कारण भारताची लोकसंख्या 140 कोटीपेक्षा जास्त आहे. म्हणून आघात प्रवण ज्याला म्हणतो आपण की ज्याच्यावर परिणाम वाईट परिणाम होणार आहे त्यात भारत सगळ्यात पुढे जगात.
आणि श्रीमंत राष्ट्र ते मोबदला मागतायत की याचा मोबदला तुम्ही द्या, तर ती दखल घ्यायला तयार नाही. पॅरिस करारामध्ये काय ठरलं होतं की 100 अब्ज द्यावेत श्रीमंत राष्ट्राने गरीब राष्ट्राला. तो पाळेल नाही त्यांनी तो करार, कारण तो बंधनकारक नाही. दुसरी गोष्ट, जे बी हरितगृह वायू कमी करायचे याचे जे वायदे करार झाले कॉप 15 पासून 30 पर्यंत, तर ह्या सगळ्यामध्ये कुठलंच करार बंधनकारक नाही. त्याच्यामुळे ते आश्वासनं देतात, कुठलाच करार पाळीत नाही. नुसत्या बैठका होतात. नुसत्या बैठका, एक चर्चासत्र, व्यासपीठ, आश्वासनं, आपापल्या बाजू मांडणे आणि बंधनकारक कुठलेच निर्णय नसल्यामुळं नाही, मग हे शिल्लक जसं जागतिक पातळीवर होतंय तसंच देशाच्या अंतर्गत बी तसंच होतंय ना. हा, देशाच्या अंतर्गत तसंच होत आहे. कारण प्रत्येक देशात आता 2 प्रकारच्या विषमता आहे. एक राष्ट्रातली विषमता की ज्याला कारणीभूत श्रीमंत राष्ट्र या सगळ्या घटनेला, आणि दुसरं गरीब राष्ट्रातला श्रीमंत वर्ग. म्हणजे श्रीमंत राष्ट्रातला श्रीमंत वर्ग आणि गरीब राष्ट्रातला श्रीमंत यांचे हात मिळवणे आहेत ना या सगळ्या. आणि सगळ्याचं मुख्य ध्येय काय आहे की अधिक आर्थिक वाढ, म्हणजेच आर्थिक नफा. आर्थिक वाढ कशाला पाहिजे? नफ्याला पाहिजे. मग त्यासाठी स्पर्धा, मग त्यासाठी शस्त्रास्त्र स्पर्धा, त्यासाठी युद्ध लागणे. आता तुम्ही जगभर बघा ना, प्रत्येक राष्ट्राचा युद्धावरचा खर्च वाढतोय. नको त्या गोष्टीवर ॲडव्हर्टाइजमेंट आहे, उदाहरणार्थ ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च वाढतोय. म्हणजे मूळ जे जनतेचे प्रश्न आहेत, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, दारिद्र्याचा प्रश्न आहे, आर्थिक विषमतेचा प्रश्न आहे, हे महत्वाच्या प्रश्नावरती जगभरात कुठंच लोक बोलायला तयार नाही. आणि हे प्रश्न असताना न सोडताना अधिक पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले. म्हणजे हवामान बदलाचा प्रश्न आहे, ऊर्जा टंचाईचा प्रश्न आहे, मातीची अवनती झाली जगभर. म्हणजे जवळपास, म्हणजे मला असं विचारायचं होतं की श्रीमंत राष्ट्र आणि श्रीमंत लोक यांना पर्यावरणाशी काहीच देणं घेणं नाही असं म्हणाल तुम्ही? नाही, पर्यावरणाच्या वाचवण्याशी किंवा त्याच्या संरक्षणाविषयी किंवा संवर्धनाविषयी काहीच देणं घेणं नाही असं नाही. त्यांनी बी एक विचार मांडला की भांडवलशाही टिकवण्यासाठी जे पर्यावरणाचं संरक्षण करणं गरजेचं आहे ते केलं पाहिजे, तेवढ्यापुरतंच. आणि त्यासाठी मग ते ग्रीन ग्रोथ किंवा कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स एन्व्हायरमेंट, म्हणजे अशा थोड्याफार तात्पुरत्या मलमपट्टी ज्याला म्हणतो आपण, अशा योजना आखून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते नेहमीच करतात. पण त्यातून पर्यावरणाचे प्रश्न असो, समाजाचे आर्थिक प्रश्न असो, सामाजिक प्रश्न असो, मूलभूतरित्या कुठं काही सुटतील असं त्यातून वाटत नाही. म्हणजे जगामध्ये जो पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आणि बॅलन्स गेलेले, त्याचेच हे परिणाम आहेत म्हणायचे. त्याचेच हे परिणाम आहेत. जे तुम्ही 2 महत्वाच्या गोष्टी, एक तर तुम्ही ज्या झपाट्याने नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास केला आहे. दुसरं, तुम्ही जे सगळ्यात महत्वाचं जे हे चालक आहे ह्या सगळ्या घटनेचा, ते ऊर्जा. ऊर्जामध्ये कोण? तेल, कोळसा आणि वायू हेच प्रमुख आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 85% वाटा हा तेल, कोळसा आणि वायू आहे. आणि पारंपरिक जे ऊर्जा स्रोत आहेत आपले, मनुष्यबळ, प्राण्याचं बळ आणि जैवभार, याचा फक्त 15% वाटा आहे. आणि या शतकामध्ये हे तिन्ही जे स्रोत आहेत हे संपणार आहेत. म्हणजे तेल 30 ते 40 वर्षात संपल, वायू 70 ते 80 वर्षापर्यंत संपल, आणि 2100 पर्यंत कोळसा संपणार. म्हणजे तुमचा जो हा आर्थिक वाढीचा डोलारा आहे, जो 20व्या शतकाने उभा केला, तो 21व्या शतकामध्ये पूर्णपणे कोलमडून पडणार आहे. आणि मग त्याचे अजून पर्यावरणावर होणारे परिणाम, आर्थिक परिणाम, सामाजिक परिणाम, राजकीय परिणाम सगळ्या जगाला भोगावं लागणार आहेत. म्हणजे त्यातून सुटका नाही.
म्हणजे आजच बघा ना तुम्ही की तुम्हाला तुमची अर्थव्यवस्था चालण्यासाठी सगळ्या जगातली महत्वाची सरकार हुकुमशाहीकडे वाटचाल करतायत. हुकुमशाही पर्याय आहे का त्याला? हा? हुकुमशाही पर्याय आहे का? म्हणजे हुकुमशाहीच्या पद्धतीनं जर ह्या प्रचलित व्यवस्थेला कुणी आडवं येत असेल हम्म. तर ते दाबून टाकून त्यांचा जो आर्थिक वाढ आहे, त्यांचा जो नफा आहे तो कायम चालू ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत ना ते. हम्म. ज्यावेळेस इंधनाचा पुरवठा मुबलक असतो हम्म. त्यावेळेस याची गरज पडत नाही. हम्म. कारण तुम्हाला तुमचं आर्थिक वाढीचे जे फायदे ते विषम का असत नाही, ते सगळ्या वर्गाला त्याचा फायदा म्हणजे कमी जास्त प्रमाणात मिळत हुकुमशाहीकडे असतो. हे जे प्रस्थापित सत्ताधारी किंवा श्रीमंत लोक चालले गरिबांना मध्यमवर्गीयांना दूर सारून, तर ते केवळ नैसर्गिक साधनं हस्तगत करण्यासाठी त्यांच्यावरती दावा प्रस्थापित करण्यासाठी चाललेत असं म्हणायचं. महत्वाचं काही एक ते कारण आहे. हम्म. महत्वाचं कारण आहे की त्यांना ऊर्जा स्रोत जे आहेत नैसर्गिक स्रोत त्याच्यावर ताबा पाहिजे राज्यकर्त्या वर्गाला जगातल्या म्हणजे भारतात. बाकीचे लोक बेदखल करायचे, त्यांना बेदखल करायची आपोआपच होणार आहे. आपोआपच होणार. आता भारतात जे चाललंय सगळे जंगल तो हम्म. जे आंदोलनं चाललेली आहेत हम्म. आणि जे महामार्ग निर्माण करतायत लोकांची मागणी नसताना, म्हणजे ते आपल्यासाठी नाहीत निर्माण करीत. तुमची मागणी आहे का? नाही. आणि मग सर, आशिया खंड किंवा हा तर आपण बघतो आपल्या देशात काय चाललंय. यावर्षी कधी नव्हे ते युरोपमध्ये उष्णतेची लाट आली. म्हणजे इंग्लंड, जर्मनी हे जे राष्ट्र आहेत तिथं फॅनची गरज नाही, परंतु यावर्षी त्यांची अक्षरशः घालमेल झाली. मग त्यांना हे परिणाम भोगावेच लागेल. त्यांनाही परिणाम व्हावा लागते, पण परिणामापासून जगातलं एकही राष्ट्र सुटणार नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, काय? कोणी जात्यात आहे आणि कोणी सुपात. गरीब राष्ट्र ही जात्यात आहेत प्रत्यक्ष आता सध्या, आणि ते सुपात आहेत. हे जर थांबवलं नाही तर मानव जातीसह सर्व जीवसृष्टीचा विनाश हा अटळ. मित्रहो, पर्यावरणाच्या विनाशाच्या अनुषंगानं आत्ताच आपण पर्जन्य सरांशी गप्पा मारल्या. आपल्याकडे पाऊस नाही, पाऊस लांबलेला आहे, या विषयावरून सुरू झालेली ही चर्चा श्रीमंत राष्ट्राने आपली संपत्ती वाढवण्यासाठी जीवाश्म इंधनाचा ज्या अनिर्बंधपणे वापर केला त्याच्यामधून ग्रीन वायू इफेक्ट किंवा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हवेमध्ये इतक्या प्रमाणामध्ये वाढलं, हे जर थोपलं नाही तर मानवासह सर्व जीवसृष्टीचा विनाश अटळ आहे. यामधून सर्व देशाच्या सरकारांनी बोध घेतला नाही तर हा ग्रहसुद्धा मंगळ ग्रहाप्रमाणे निष्प्राण होऊन जाईल, यात काही शंका नाही. धन्यवाद.